नाम साराचे ही सार, नाम साराचे सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाल्हा कोळी, नामे तरला वाला कोळी, नामे तरला वाला कोळी, उत्तमा उत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, म्हणे वर्णू काय, तुका म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, उत्तमा उत्तम, उत्तम उत्तम, हे उत्तमा उत्तम, उत्तम उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महात्म्य सांगतात किंवा महत्व सांगतात. नाम साराचेही सार आणि शरणागत यम किंकर. नामधारक जो कोणी आहे तर त्याला यम शरण येतो नव्हे, यम त्याचा किंकरही बनतो. यमाचे दूत किंकर म्हणतात असा अर्थ तुम्हाला सांगितलाच की, पण यम हे त्याचा सेवक बनतो असं. आणि भगवंताचं नाव आहे आणि साराहून सार म्हणजे नाम देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असा त्यातला अर्थ आहे. चला, उत्तमा उत्तम तो वाचे बोला पुरुषोत्तम. भगवंत त्याचं नाव पुरुषोत्तम. काय नाव त्याचं? पुरुषोत्तम. आपण पुरुष कळलं का? तर ते पुरुषोत्तम. मला वाटतं पुरुषोत्तम पुरीला पुरुषोत्तमाचं मंदिर आहे ना, पुरुषोत्तम मंदिर काहीतरी तिथं. मला वाटतं अधिक मास म्हणजे लोक जातील तिथं. हा, गंडेच्या महिन्यात तिथं पुरुषोत्तम मास नाव महिन्याचं नाव. लय गर्दी, लाखो लोक येतात अधिक महिन्यामध्ये. गंगेच्या काठावर येते, पाण्याने हे ते विस्कळीत झालं. ते बांधकाम करायलीच म्हणून मी काही गेलो नाही तिथं. पण ते लोक सांगू आले माजलगाव तालुक्यातले, महिन्याचं बांधकाम चालू आहे त्याचं. आणि काहीतरी पैसे का काय सापडले ते खाली. ती मूर्ती काढली, ती मंदिर मागं घ्यायचं होतं ते पडापडी झाली. घेतली हा, तर त्याच्यात तरी काहीतरी सापडले. खूप त्या काळातलं काहीतरी सोनं नाणं काहीतरी सापडले असं काहीतरी सांगू लागले. भगवंताचं मंदिर पुरुषोत्तम. पुरुषोत्तमपुरी नावच आहे त्या गावात नाही. पुरुषोत्तमपुरी माझं गंगेच्या काठावर. माझ्यागावच्या पुढे गेल्यावर मला जास्त फिरावं लागतं इकडं गंगेकडं. आणि ते आहे तर अधिक मासालाही पुरुषोत्तम नाव दिलं भगवंतानंच. म्हणून महिना पुरुषोत्तम, देव पुरुषोत्तम म्हणून ते तिथे लोक जास्त महिन्यात जास्त त्या महिन्यात जास्त गर्दी करतात. एरवी तेरवी जात असतात पाया पडायला, पण जास्त गर्दी होते अधिक महिन्यामध्ये. इथं देवाचं नाव पुरुषोत्तम आले. देवाचं नाव काय इथं? पुरुषोत्तम. आता इथं पुरुषोत्तम
जे सांगितलं तर ते शुद्ध ब्रह्माच्या बाबतीत बोलले. उत्तम, उत्तमाउत्तम आणि पुरुषोत्तम असं इथं 3 पद त्यांनी विकल्पाने घातलेली. कोणी? तुकोबाराय. उत्तमा उत्तम तो वाचे बोला पुरुषोत्तम. तुकोबारायांना सर्व अभ्यास आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. उत्तम ते आहे की क्षरपुरुष. लक्षात आलं? आणि उत्तमा उत्तम म्हणजे उत्तमाहून उत्तम आहे तो अक्षर पुरुष. आणि त्याच्याहूनही एक श्रेष्ठ पुरुष आहे, त्याचं नाव उत्तम पुरुष, पुरुषोत्तम असं म्हणा. लक्षात आलं की नाही? भगवद्गीतेमध्ये 3 पुरुषाचं वर्णन आलेलं आहे. 3 पुरुष. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव. क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. उत्तम पुरुषस्त्वन्ने परमात्मे विद्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्ति वे ईश्वराः यस्मात् क्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः आतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. हे भगवद्गीतेची व्याख्या. पहिलं काय म्हणले? द्वाविमो पुरुषो लोके. 2 पुरुष लोकांमध्ये आहेत. किती? 2. द्वाविमो 2. कोणते कोणते? क्षर आणि अक्षर. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चा क्षर एवच. क्षर आणि अक्षर. क्षर आणि अक्षर. मग क्षर कोणतं? जीव चैतन्य. त्याच्या पुढे सांगितलं ना, क्षर सर्वाणी भूतानी. क्षर पुरुष आहे ना, सर्वाणी भूतानी. सर्वाणी भूतानी. मग ते क्षर पुरुष किड्यात बी आहे, मुंगीतही आहे, सर्वातही आहे. ते कळलं का? त्याला सर्वाणी भूतानी म्हणजे सर्व भूताच्या अंतरात्मा तो जीव चैतन्य. त्यालाच म्हणायचं जीव चैतन्य. ते चैतन्य रूपानं वास करतच ना, ते क्षर आहे. आता ते क्षर त्याच्या पुढे हे अधिष्ठान रूपानं राहतं, त्याला म्हणतात अक्षर म्हणजे कूटस्थ चैतन्य. हे जीव चैतन्य क्षर आणि कूटस्थ चैतन्य अक्षर. लक्षात आलं की नाही? आता कूटस्थ अक्षर आहे, बरोबर आहे ना? कूटस्थ जरा थोडासा अवघड विषय बरं का हे. आणि तसेच विषय रोज थोडे थोडे असतातच की नाही? नाही, आपल्या पाठात थोडं तरी अवघड असतंच की. मग ते सोसावं लागतं म्हणजे ते तर खरं महत्वाचं असतंय ना. तेच कळलं पाहिजे. ते कळलं की सगळं जमलंच की हो असं. अरे बा, आधी अंतःकरण आणि अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्या अधिष्ठानाला म्हणतात कूटस्थ. काय म्हणतात त्याला? कूटस्थ. अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य जे आहे किंवा सगळ्या जगताचं अधिष्ठान चैतन्य ते कूटस्थ. ते कूटस्थ आहे ना, ते अक्षर म्हणले त्याला. आता अक्षर आणि क्षर याच्यातला एक हे सांगतो. आपण अक्षर शब्दाचा अर्थ इकडे लावतात. आपण याला अक्षरच म्हणतो ना. मर प त्याला काय म्हणतात? नीट अक्षर काढणं. बरोबर आहे की नाही? हे अक्षर. आणि बरोबर आहे, ते क्षरच नाही, त्याचं नाव अक्षर. क्षरणे म्हणजे कमी होणे. कमी होणे म्हणजे नाश होणे. त्याचा नाश होणे, त्याचं नाव क्षर. क्षर म्हणजे पाणी क्षरलं. मडक्यात पाणी होतं पण ते खाल पाजरून म्हणजे काय? मडक्यातलं पाणी क्षरून गेलं, कमी झालं, गेलं. लक्षात आलं की नाही? हो ना. मग हे तसं हे जीव चैतन्य जातं अशी व्याख्या आहे ना. जीव चैतन्य जातं म्हणजे ह्या देहातून जातं, पण काही दिवस ते भगवंत कृपेनं किंवा त्याच्या सत्तेनं राहतं. म्हणले ना, भगवानी तले सर्वेश्वरे आकारिये खोकरे कोंदले असत न खिरे कवने काळी. हे सगळ्या आकारात खोकर कोंदले या मळ्यात, आणि कोणे काळी न खिरे म्हणजे खाली क्षर होत नाही ना, खाली गळत नाही ना. पण ज्या टायमाला गेलं की त्या टायमाला ते जातं म्हणजे कमी होतं ना. काही कालांतरानं ते कमी होतं, क्षर होतं. मग क्षर तर चैतन्य होतच नसतं. आध्यात्मिक विचार केला तर चैतन्य क्षर होतं.
नाही, ते क्षर होत नाही. तरी पण क्षर देहाचा त्यानं तादात्म्य घेतला. कशाचं? हे देह क्षर आहे. क्षर म्हणजे कमी होणारा काय? आधी असती, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि क्षीयते, अपक्षीयते. खरं तर क्षीयते, क्षीयते काय? शरीर क्षीयते म्हणजे बघावर तुम्ही आधी काय असती आहे, जायते जन्मत, वर्धते मोठं होत. तुम्ही आता मोठे झाले की नाही लहानाचे? एवढे होते बाळात, एवढ्या टोपल्यात, एवढ्या टोपल्यात तुम्ही बसत होते. आता बसता का तेवढ्या टोपल्यात? म्हणजे आधी असती, पुन्हा वर्धते, पुन्हा नाही ज्या येते, असती ज्या येते, पुन्हा वर्धते, वर्धते मोठं होते, पुन्हा विपरिणमते, कळलं? पुन्हा अपक्षी येते आणि पुन्हा निधन. मग हे षडविकार आहेत. हे या मड्याला आहेत की चैतन्याला आहेत? मड्याला. मग क्षर त्याला काम नाव दिलं उळण्या? कारण ते तर काही क्षरच नाही. ते असं लहानही होत नाही, मोठंही होत नाही, जन्मतही नाही, मरतही नाही. कळलं का? कमी होत नाही, जास्तही होत नाही. त्या स्वरूपात काय होणार? त्या चैतन्यात बदल आहे. मग का म्हणून त्याला क्षर नाव द्यावं देवाने तरी? हा, जे कमी जास्त होत आणि सतत बदलत परिवर्तित होत, हे मायेचं स्वरूप आहे. माया कार्य आहे. बरं, माया कार्य हे पंचभौतिक म्हणजे माया कार्य आहे ना. हे सगळे इंद्रियादिक सगळे माया. मग या मायेचं कार्य माया ती कमी जास्त होत असते. ती काय ती तिच्यात बदल आदल होतो आणि त्या बदल आदल होणाऱ्या शरीराचं त्या चैतन्यानं काय घेतलंय? तादात्म्य घेतलंय. आणि तादात्म्य घेतलंय, खाली आलंय, ते देहाकार झाले. म्हणजे मी 3.5 हाताचा आहे, मी फलाण्या आवळगावचा कोठाळचा आहे, अशा प्रकारचं त्यानं ते तादात्म्य घेतल्यामुळं, त्या देहाचं तादात्म्य घेतल्यामुळं ते मरायले बी, जन्मायले, मोठे व्हायले, पुन्हा म्हातारे व्हायले. आता उत्तम महाराज म्हातारे झाले की नाही? आणि हे मोठं बदललं की नाही प्रत्येकाचं? हो. मग बदल ते म्हातारं झालं ते शरीर का? आपण मी तरणा होतो. मग हे ह्या देहाला धरून बोलायले हे चैतन्य, मी तरणा होतो, मी आता म्हातारा झालो. मग म्हातारा झाले ते मड का चैतन्य? मड. मग चैतन्य म्हातारा होतही नाही, लहानही होत नाही, मोठंही होत नाही, जन्मतही नाही, मरतही नाही. हा, चला बोला. काहीच त्याच्यात आदल बदल चैतन्यात होत नाही. मग असं नसताना त्या चैतन्यानं याचं तादात्म्य घेतलं आणि तादात्म्य घेतल्यामुळं पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी उदो असतो अपैसे. हा ना तरी उदो असतो अपैसे. उदो असतो अपैसे. हा, अखंडित होत जात जैसे. अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. हा, हे जन्म मरण तैसे. हो, मान्य आहे. पण कोणला अनिवार्य जन्म मरण? हो, सूर्य मावळत बी आणि उगवत बी. हे नेहमी चालू आहे की नाही म्हणाली ते मालिका म्हणायला. हो, उदो असतो जे पैसे, हे अखंडित होत जात असे. बरोबर आहे ना? हे सूर्य सकाळ, आता दिवस मावळा इकडं, पुन्हा सकाळ कसा जात असेल खालून? मला तर पहिलं वाटत होतं, मी लहानपणी म्हणत होतो इकडून जात आहे खालून येत. काय करायला लेकराला? मला वाटत होतो वरून जात आहे, खालून इकडं जाते. बरोबर आहे ना? मी असं पोरायला सांगत होतो, लहान लेकर आहे, इकडं जातं तिकडून खालून येते, असं चक्कर मारते काय, असं वाटत होतं. आता ते तेव्हा वाटत होतं सोडा. पण काही असो, कुंकून बी जाऊन कुंकड बी येऊ, इकडून निघतंय इकडे जात आहे की नाही रोज बी. मग हे अखंडित. तैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. तसं जन्मायचं मरायचं अनिवार्य आहे. म्हणजे ते चालूच आहे, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरा. ठीक आहे. कोणला हे घडामोडी होत्यात? हो, मान्य आहे. पण कोणाच्या होत्यात? मड्याच्या का चैतन्याच्या? मड्याच्या. आणि मग मड्याच्या होत असाल तर तुम्ही कशाला बोडक्यावर घ्यायले? तुम्ही कशाला डोंबल्यावर घ्यायला? त्याचं तादात्म्य सोडीच ना आपण. आणि त्याचं तादात्म्य न सोडल्यामुळं आपण बी जन्मायलो. म्हणून आपल्याला पर्यायानं नाव आलं क्षर पुरुष.
काय नाव आलं? क्षरपुरुष. क्षरपुरुष नाव आलं आपल्याला. मग ते अक्षर का, त्याच्या पुढचं ते कुठस्थ, अरे ते बरोबर आहे ना. मग ते शुद्ध ब्रह्म, व्यापक चैतन्य, शुद्ध ब्रह्म, शुद्ध ब्रह्म आहे ते. म्हणजे याचा अर्थ इथं नाही तिथं आहे असं त्या चैतन्याच्या बाबतीत बोलता येत नाही. त्याचं नाव ते ब्रह्म चैतन्य. ब्रह्म चैतन्य केवढं म्हणाल तर त्याच्या एवढंच निरपेक्ष व्यापक आहे. सापेक्ष व्यापक नाही, निरपेक्ष व्यापक आहे. या देशात त्या देशात, इथं नाही तिथं नाही असं म्हणताय, या काळात नाही त्या काळात नाही असं त्याच्या बाबतीत म्हणता येत नाही. त्रिकालाबाधित सत्य, त्याला काहीच त्याच्या काहीच घडामोडी होत नाही, म्हणून त्याचं नावच अनंत आहे ना. त्याचं नाव काय? हा काय अनंत म्हणते माझी स्वामी. हो, न व्यापितो देशतो नंतो नित्यत्वा नापिकालता न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्म नित्य. बरोबर आहे ना. वस्तुता अंत नाही, देशता अंत नाही, आणि कालता म्हणजे वस्तुता अंत न, कालता अंत न, देशता अंत न, म्हणून त्याचं नाव अनंत. अशा प्रकारचं अनंत स्वरूप आहे. आणि मग ते स्वरूप चैतन्य कुठेही भरलेले, आणि त्या चैतन्याची रेंज नाम फोकस, एक किरण म्हणा, त्याचं एक काय, एक किरण. त्या किरण मायेचं जे अंतकरण बनलंय, शुद्ध सत्वगुणी माया. कोणती माया? हा, एक शुद्ध सत्वगुणी माया. आणि त्या मायेचं बनलेलं जे अंतकरण आहे, मन बुद्धी चित्त आणि त्या अंतकरणात, त्या अंतकरणाचं अधिष्ठान ते कोणतं? ते किरण, ते अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान पुन्हा अधिष्ठान रूपाने असून त्याच्यात पुन्हा परावर्तित होते, त्याच्यात ती ठोक प्रकाश देते. तुम्ही म्हणाल का ती उपाधी स्वच्छ आहे म्हणून? त्या अंतकरणाची उपाधी कशी आहे? जरा थोडं बारकाई वर काय कळतंय काय? अंतकरणाची उपाधी की नाही स्वच्छ आहे, निर्मळ आहे, म्हणून सूर्याचं बिंब उमटत नाही. हा, त्याच्यात ते परावर्तित का, जसं भिंग स्वच्छ आहे की नाही भिंगवरून, मग त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब परावर्तित, तसं हे अंतकरणाचं अधिष्ठान बी ते फोकस, आणि त्याच्यावर अध्यस्त अंतकरण आहे, आणि त्या अंतकरणात त्याचंच पुन्हा प्रतिबिंब. मग त्याच्याबद्दल दृष्टांत विचारसागरात आहेच की हो. हे सूर्य, बरोबर आहे ना. सूर्याचा पडलेला खोलीत प्रकाश, म्हणजे आता ह्या खोलीत सूर्याचं चौकोनी किरण आहेत की नाही आता उजेड, हो. आणि मग त्याच्यात शेवट आरसा एका बाजूला, बरोबर आहे ना. आणि त्या आरशात त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं, बरोबर आहे ना. आणि ते पुन्हा त्या आरशातून परावर्तित खोलीत झालं, फक्क लख दिसते पुन्हा, तर नाही दिसते. बघा तुम्ही आता घरी भिंग लावून बघा, मी तसं करीत होतो लहानपणी. करताय कोणी? नाही हो, लहानपणी. आता मी तुम्हाला उजेड करायचा असेल, घरात जास्त अंधार होत असेल ना, ते एखादं तुमचं खिडकी मिडकी असावं, तिच्यात भिंग ठेवायचं, त्याच्यात सूर्य आला का नाही त्याचा उजेड पुन्हा घरात मस्त लादणीत फक्त लाईट लावणे, बॅटरी. हा, बॅटरी सारखं चमकत आहे की नाही. हे तसाच प्रकारे ह्याचा बी माड्याचा बी ह्या सर्वा घटी राम देहा देही एक. हो, सूर्यप्रकाश एक सहस्र. वा 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 वा, तसाच हे राम. तैसा संसारा माझी असे हा, सगळा सारखा दिसे, हा. तोय संगे आभाषे भानुबिंब. हा, जसं त्या पाण्यासंग ते सूर्याचं पण बिंब दिसतं, तसा हा प्रकार आहे. मग हे अंतकरण अधिष्ठान कोणतं? ते फोकस, आणि त्याच फोकसाचा परावर्तित होणारा प्रकाश अंतकरणात, त्याचं नाव झालं जीव. त्याला आभास म्हणतात. त्याला काय म्हणतात? आभास म्हणतात. ते आभास, आता आभासाच्या अवस्था 7 आहेत खरे सांगितल्या. हे कोणाला विचारसागर ऐकणारा कळतंय, पण विचारसागर ऐकते तर सोडून देते. काय डोंगलं करा हाणून घ्यावं काय, तुला सांगता येईल काय? ऐकलं असेल तुला हे विषय झालाय. मला वाटतं 4थ्या तरंगापर्यंत गेलं, खुलवून टाकलं पुन्हा. अरे का वाई काम म्हणेन, कवा आणि कवा मुक्त होतील, काय अवघड आहे ना. काय आभासाच्या 7 अवस्था कोण येवाय सांगता का तुम्ही? अज्ञानाच्या अवस्था आहे ती वाईट. या ज्ञानाच्या अवस्था त्या आहेत शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, त्या ज्ञानाच्या अवस्था आहेत.
अज्ञानाची अवस्था बीज जागृत 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 स्वप्न हे अज्ञानाची अवस्था योग वासिष्ठामध्ये ते तुम्हाला नाही ते नाही आभासाच्या 7 अवस्था मालिका सांगते पण तुम्हाला विचारायलो आभासाच्या 7 अवस्था सांग मालिका. अज्ञान, हां आवरण, विक्षेप, हां परोक्ष ज्ञान, हां अपरोक्ष ज्ञान, हां शोकनाश, आनंदवाद. बरोबर शोकनाश आणि शेवटी आनंदवान. आता 7 पैकी काय अज्ञान आवरण आणि विक्षेप ह्या बंधुरूप बंद बरोबर आहे ना. त्याच्या पुरत्या मोक्षास हेतू कोणत्या आहेत? परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान हे मोक्षास हेतू आहेत. आणि पुढच्या 2 मोक्षरूप, मोक्षरूप आहेत. काय कोणत्या? शोकनाश, आनंद, शोकनाश आनंदव्याप्ती आनंदाव्याप्ती म्हणजे आनंदाव्याप्ती आणि शोकनाश ह्या दोन्ही अवस्था आहेत का मोक्ष स्वरूप आहेत. मधल्या 2 आहेत का मोक्षास हेतू आहेत. आणि ह्या अलीकडल्या 3 आहेत बंधरूप येतात किंवा जीवाला बंधन तिथं तर पडले अज्ञान विक्षेप आणि आवरण त्याच्यामुळे जीव चैतन्याला बंधन पडलं विनाकारण. कळलं का? महाराज मग ह्या 2 अवस्थेत एक गेल्यावर एक अज्ञान मानावंच लागेल. काय म्हणला? काय आवरण निवृत्तीनंतर एक अज्ञान मानावंच लागेल. काय 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 जीवनमुक्ताला एक आवरण मानावं लागेल का? कोणतं? अज्ञानाच्या अवस्था 2, हा एक आवरण एक विक्षेप, बरं. हो 2 शक्ती आहेत ना. हो मग एक शक्ती ज्ञानाने गेली, हा एक शक्ती शिल्लक राहिली, कोणती गेली? आवरण गेलं बरं आवरण गेलं. हा आणि विक्षेप राहते ना. मग विक्षेप राहिला तरी ते कसा राहते माहितीये का? भरजीत ब्यासारखा. काय गरज त्याची? कसं तरी राहिला तरी बरं राहू दे ना. कुठं बिघडायला आमचं काय? कुठं नुकसान व्हायला? हा दिसायला जरी दिसलं तर आम्ही मानितच नाहीत ना तसे. म्हणून विक्षेप जरी झाला असेल तरी आम्ही त्याला मानित नाहीत ना. ते विक्षेप विक्षेप मी त्या आम्हाला कळलेलं आहे ना. अहो उजेड आणल्यावर काय दोरी नष्ट होती का? तिच्यावरला सर्पभास नष्ट होतो. काय अंधारात चढाट जोरीचं पडलं आणि ते तुम्हाला सांज वेळेत गडद अंधारात नाही बरं काय. गडद अंधारात तर काही दिसतच नाही आणि लख प्रकाशात तर ओळखूच येते. मग हे कवा भास होतंय सर्पाचा? दोरीवर भास होते ते सांज वेळेत. सांज वेळे म्हणजे गरज ना उजाडला अशा अवस्था. त्या अवस्थेत सर्प दिसला सर्प इथं वाटलं. मग वाटलं ठीक आहे. मग आणलं उजेड. मग उजेड आणल्यावर बघितलं काय तिथं दोरी. मग सरप गेला का दोरी गेली? सर्व गेला. म्हणजे चित्तातला काय वादा झाला? सर्प. सरप. मग दोरी दिसू नाही का? दिसू दे ना दोरी. अरे दोरी दिसली ना आम्हाला पण सर्पाचा भेव आहे का? आता भीती गेली आम्ही खात्री केली ना. पण भास राहिला ना. उजेड भास होऊ दे ना. आहे का आता? मग एक अज्ञान शिल्लक मानावंच लागेल. भास राहू दे ना. कारण काय देहाचं प्रारब्ध शिल्लक कर्म जोपर्यंत प्रारब्ध कर्म तोपर्यंत ते भास राहील. कवर राहत नसते. कवर कसा राहील? कवर राहतच नाही. देहाचं प्रारब्ध शिल्लक आहे का तोपर्यंत विक्षेप राहतो. देहाचं प्रारब्ध संपलं कर्म प्रारब्ध कर्म की विक्षेप बी नाहीसा होतो. मग तवरची दोरी दिसू द्या ना. आम्हाला आम्ही उजेडानं खात्री केली सरप नाही मग तिच्यावर आम्ही पाय देऊन जाणार आणि दुसरा येईल भेईल. आम्हाला काय भेवायचं असा त्यातला अर्थ आहे. विक्षेप काय करायला होय. हा प्रारब्ध कर्म शिल्लक आहे तोपर्यंत विक्षेप बाधा करीत पण प्रारब्ध कर्म संपलं की विक्षेप बाधा करीत नाही असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. आता चला आपलं हे चाललंय हे आभास आहे. अंतकरणात आभास. जसं भिंग तुम्हाला सांगितलं ना एक भिंग सूर्याचा प्रकाश त्या खोलीला किंवा सूर्याचा प्रकाशावरच ही खोली आहे ना. मधात बी थोडा थोडा उजेड सूर्याचा पडलेला आहे. तसं हे त्या आलेल्या शुद्ध ब्रह्माचा फोकस चौकून त्याच्यावर अध्यस्त अंतकरण आहे. मग त्या अंतकरणात त्या फोकसाचा अधिष्ठान चैतन्याचा प्रतिबिंब पडलं किंवा फोकस पडला म्हणा किंवा आभास म्हणतात त्याला. ते का? अरे ती उपाधी स्वच्छ आहे म्हणून. ती परावर्तित होते का म्हणून. भिंगाचा म्हणजे आरसा ती स्वच्छ आहे म्हणून. उग लोखंडाची पाटी ठेवलीत नाही होत. खापराची पाटी ठेवली तर त्याच्यावर प्रकाशित म्हणजे परावर्तित होत नाही. व्हा काय असं डबकेट व्हा त्याच्यावर परावर्तित होतं का? ते नाही. मग परावर्तित कशा होतं? त्या भिंगावर. का? भिंग म्हणजे आरसा. आरशाची ती उपाधी स्वच्छ आहे त्याच्याहून चमकत ते. तसं अंतकरणाची ही जी उपाधी ही स्वच्छ आहे का? अंतकरण बनले ते शुद्ध सत्वगुणाचे.
कशाचं म्हणलंय? शुद्ध सत्व. पांचभौतिक आहे हे मान्य आहे, पण अपंचीकृत आहे. आणि अपंचीकृत असून सत्वगुणाचं कार्य येते. आणि मग सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं उपाधी स्वच्छ असल्यामुळं त्याच्यावरती प्रतिबिंबित हे विषय अवघड आहे. बरं काय नाही करणाऱ्या लोकांना हे खूप अवघड आहे. हां, हे सहजासहजी विषय कळायला मग विचारसागर ऐकावं लागतो. काय लक्षात आलं? मग आता त्याच्यावरती प्रकाशित झालं आणि मग ते हालायला लागलं, चलायला लागलं, बोलायला लागलं. त्या देहाच्या संगतीत ही माया जड आणि ते चेतन आणि दोन्हीचं मिसळ झाली. दोन्हीची मिसळ झाली की सक्रियता आहे. सक्रियता म्हणजे कळलं का? कर्म त्याशिवाय होत ते दोन्ही एकत्रित आले की मग ते चालू झालं इंजन. लक्षात आलं की नाही? दोन्हीपैकी एक बी गेलं जमत नाही ना. ते जमतंय. हा कसं आहे? बंद पडेल बरं काय, लय पळू नको. मधातलं गेल्या ह्या इंनाचं काय खरं मळ्याचं? हा, मधातली शक्ती आहे ते म्हणून चालायले. बरोबर आहे की नाही? मध्ये शक्ती गेल्यावर काय म्हणजे सक्रियता. त्याच्यामुळे ते दोन्ही एकत्रित आल्यावर ते सक्रिय असो. आता मग याला क्षर का म्हणले? चैतन्य तर तेच आहे. हा, त्या रेंज तिकून आलेला फोकस आणि त्याचं हे परावर्तित झाले म्हणजे जीव चैतन्य सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. अरे सांगा मला, सांगा आता आभास कुठंसतात गेला शेवटी ज्ञानानं. बरं आहे, ज्ञान झाल्याच्या नंतर आभास कुठंसतात आणि कुठंसत तर पहिलंच तिकडचं आहे. तिकडचं विलीन झालं, संपलं, मुक्त. ह्या भानगडी फक्त अज्ञानानं वाढविल्या. बरोबर आहे ना? आता हे अज्ञान डोसक्यात घेतलंय म्हणून तुम्ही क्षर पुरुष झाले. तुम्ही आम्ही कोण आहेत? क्षर आहेत. पुरुष आहेत पण कसे आहेत? हा, उत्तम महाराज म्हणून तर तुम्ही रडायला येत. आता मग काही खरं नाही म्हणायले. उत्तम महाराज रडायला येतो. कसं वाटायले? मी मरतो वाटायला नाही का? कोण मरणार आहे? कोण? मग तुम्ही का म्हणाले? नाव उत्तम आहे हो. पुरुष उत्तम नाही, त्याचा निषेध मुखानं अर्थ उत्तम शब्दात ते होत आहे हो. उत्तमा उत्तम चाललंय आपलं इथं नाव आहे. ते बाळमा बारीक त्याचा विनोद करते. बाळमा म्हणते अतिउत्तम. बाळमाचा त्याचं खटकते दोघाचं. अतिउत्तम. अतिउत्तम नाही, उत्तमा उत्तम. उत्तमा हा वाचे बोला पुरुषोत्तम. महाराज उत्तम शब्दाचा निषेध मुखाना अर्थ ते होतंय हो. उत्तम शब्दाचा विधी मुखाना अर्थ चांगला आहे, पण निषेध मुखाना अर्थ सांगू का? सांगा ना, कोण द्या आम्हाला. तुमच्या नावात आता तुम्ही कसं काढतात नाव? उकळाचं ऊ, बरोबर आहे. पुन्हा अर्ध त, पुन्हा त्याला पूर्ण त जोडता आणि पुढे म, तेव्हा झाला काय झाला? ते उत्तम. उत्तम, बरोबर आहे. उत्तम. आता झालं उत्तम. आता त्याच्यामध्ये उत आणि तम असं विग्रह करा. उत आणि तम म्हणजे ज्याच्यामध्ये खूप अज्ञान आहे. तम म्हणजे अंधार. तम म्हणजे काय? अज्ञानाचा अंधार. असं धरा ना. अंधार म्हणजे हे नाही, अज्ञानाचा अंधार ज्याच्या चित्तात जास्त आहे त्याचं नाव उत. म्हणजे खूप आपण म्हणतो काय उत आलाय. आमच्या घरी तर भेंडरायचा उत आला. आमच्या घरी ते काय गवताचा लईच उत आला व्हायचे गाजर गोंड्याचा. असं उत म्हणजे खूप. आणि तम म्हणजे अंधार. म्हणजे त्या चित्तात खूप अंधार आहे. अंधार म्हणजे अज्ञानाचा. त्याचं नाव काय? मग तुम्ही उत्तमा उत्तम, पुरुषोत्तम पुढे चांगले काय होत हे बघा. महाराज एक लक्षात ठेवा, क्षर देहाचं ताजात मी घेतलं एकंदरीत किंवा माळ्याचं म्हणून ते क्षरलं किंवा क्षर झालं. वास्तविक ते सुद्धा अक्षरच आहे, पण त्याच्यामुळे देव त्याला अक्षर म्हणले कृष्ण परमात्मा. त्याच्या पुढे कुठंच अक्षर 100% ते कधीच क्षर पावत नाही. आणि हे दोन पुरुष सांगितले. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरे वच. बरोबर आहे ना? क्षरस सर्वाणी भूतानी कुठस्थो क्षर उच्च. कुठस्थाला अक्षर म्हणतात, उच्चते नाव म्हणतात. बरोबर. पण हे पण उत्तम पुरुष असतं. तिसरा पुरुष सांगितला. कोणता? उत्तम पुरुष. तिसरा
ते उत्तम म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे. ईश्वर बी नाही बरं, शिव बी नाही, कुटस्थ तर नाहीत, नाही जीव तर नाहीत, नाही. कोणतं ब्रह्म आहे ते? उत्तम पुरुष, शुद्ध ब्रह्म. असा उत्तम पुरुष सांगितला. आणि ते उत्तम पुरुष शुद्ध ब्रह्म तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ते वाक्य न बोला. उत्तम कोणतं? जीव. उत्तमा उत्तम कुठस्थ. आणि पुरुषोत्तम शुद्ध ब्रह्म पांडुरंग. कळलं? ते तुम्ही वाचन बोला. म्हणून तुकाराम महाराज सांगायले, उत्तमा उत्तम तर वाचे बोला, पुरुषोत्तम बोला. तुमचं उत्तम होईल, तुम्ही पुरुषोत्तम व्हाल. नुसते उत्तम आहेत तुम्ही, नुसते काय उत्तम आहे. उत्तमा उत्तम कुठस्थ आहे असेल, पण हे सगळे तुम्ही काय व्हाल? पुरुषोत्तम व्हाल. मग तुम्ही पुरुषोत्तम 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 म्हणा. असं कोणाला म्हणायचंय? तुकोबारायांना. म्हणजे खरं त्या शुद्ध ब्रह्माचेच हे नाव आहेत. हो हो, त्या शुद्ध ब्रह्माचा संकेत दाखविणारे. म्हणून तर ते ज्ञानेश्वर महाराज त्याच्यानंतर म्हणले ना, ते मला वाटते 17व्या ते केवळ अनाम आजाती. हा, ते केवळ अनाम आजाती. हा, आणि अविद्य वर्गाच्या राती माझी ओळखाव्या स्तुती खून केली. खून केली. पण ओळखायला खून केली ओम म्हणून. बरोबर आहे ना? आहे ना? ओम तत्सदिती निर्देश. असा ओम तत्सत असा निर्देश केला कोणी? श्रुतीने. ओम तत्सदिती निर्देश. ओम हे आणि भगवत स्वरूप आहे असं श्रुतीनं खून ओळखायला केली वास्तविक. म्हणून तर त्याच्यात पुढे हे बघा, उपजल्या बाळकाशी नावच नाही तयापाशी ठेविलेली नावे त्या संदर्भात त्याच्यातच व्यार. नावच नाही ना लेकराला. नाही, जन्माला लेकराला नाव कुठं बोंबलायला? नाही. मग नाव नाही तरी पण मायबाप ठेवतात का? खून करावा. आणि खूनशिवाय जमल कसं? नाही, कशात नाव नाही दाखवा बरं. नाव पाहिजे. नाव नसल्यावर तुमचं काही व्यवहार होत नाही. व्यवहार चालत नाही. व्यवहारच चालत नाही. आता उदाहरणार्थ सांगा, अखंड दंडायमान पहिली पृथ्वी आहे. हा. सगळी पृथ्वी, जिथं जिथं पृथ्वी आहे ती पृथ्वीत खंड आहे का? कुठं खंड आहे का? नाही. बरं, नसू द्या. त्याच्यातून तुकडे पाडले ओळखण्यासाठी. आशिया खंड तुकडा पाडला की नाही आता पृथ्वीचा? बरोबर, ठीक. पण आशिया खंडातले तुकडे पाडले. पुन्हा भरत खंड, हे आशिया खंडातला तुकडा आहे बरं का? हे आपला खंड लय मोठा आहे अजून. फक्त हे हिमालयापासून इकडे हे सेम समुद्र कोणता? अरबी समुद्र, हे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, आणि इकडे हिमालय. इथून या तुकड्याला नाव पडलं. त्याच आशिया खंडातला एक तुकडा आहे, त्या तुकड्याचं नाव पडलं भरतखंड. तुकडा पाडला की नाही आता? लहान केलं की नाही? ओळखण्यासाठी केले. कुठे जायचंय? भारतात. कुठे जायचंय? भारतात. तुकड्या नाव आलं. आता भारतात बी तुकडे आणखी ओळखू यावेत म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणखीन तुकडे नाव आले. त्याला छोटे छोटे गेले. नाव आल्यामुळे कळायले कुठे जायचे? हरियाणाला. आणि नाव नसल्यावर काय कळ? कसं सांगावं कोणाला? हे नाव कशासाठी द्यावी लागतात? ओळखण्यासाठी. पुन्हा त्याच्यात महाराष्ट्र तुकडा आपला. बरोबर आहे ना? ते महाराष्ट्रात बी कोण्या गावाला जायचंय? माझी म्हणून परभणी. कुठं? आता परभणी. पुन्हा परभणीत आल्यावर परभणीत कोण्या कुठं जायचंय? सोनपेठ तालुका. बरोबर आहे? मग सोनपेठ तालुक्यातही जायचंय. ठीक आहे, पण कोण्या ठिकाणी जायचंय? नरवाडी. नरवाडीत जाऊ नये, कोण्या घरी जायचे? आलं नाही बार काही? माणसाचा जर पत्ता काढायचा असेल एखाद्या जोगदंडाचे तो कोणता जोगदंड? किती लहान झाले. आणि तेव्हा ते मग त्या गावाचं नाव पुन्हा त्या घराचं नाव आलं. बरोबर आहे ना? कोणत्या वाड्यातला बालू? मुकदम वाड्यातला बालू. हे आला की मग असं हे कशासाठी? ओळखण्यासाठी. हे ओळख. तसं श्रुतीनं त्या ब्रह्माला नाव नाही, ते अनाम आहे, अजात आहे, हे खरं आहे. तरी पण श्रुतीनं खून केली ओम असं ओळखण्यासाठी. ही श्रुतीनं खून केली त्या ब्रह्माची. आणि ते तसं मग ते संतांनी नाव द्यावे आणि त्यानं बोलावं. त्याला नाव नाही एरवी, लेकराला नाव नाही, पण लेकराचं नाव ठेवावं लागतं का? ओळखण्यासाठी. नाही तर सगळे 2-4 पोरं असल्यावर हाक मारायचे असल्यावर कशी हाक मारा? 4 पोरं आहेत एखाद्या बापाला, 10 पोरं आहेत कोणाला, 9 पोरं आहेत, कोणाला 8 पोरं आहेत. आपल्या राजारामराव 10 पोरं आहेत, 11. आणि कोणालाच नाव नसल्यावर
ए पोरा इकडे म्हणलं सगळी देते सगळेच म्हणणं तसं देवाला सुद्धा नाव आहे. पण या महात्म्यांनी पहिलं तर श्रुतीनं दिलं नाव. पहिलं तर नाव कोणी दिलं? वेदानं. ते वेदानं श्रुतीनं नाव दिलं आणि ते अंतर्दून करून आमच्या महात्म्याच्या आवडीप्रमाणे महात्म्याने दिलं. महात्मे म्हणजे विठ्ठल, पांडुरंग, राम, कृष्ण ते असे नावं दिले आणि ते नावाचे अर्थही त्यांनी केले आणि मग त्या नावानं ते बोलतं कोण? हे तर तुकाराम महाराजांनी त्याच शुद्ध ब्रह्माला नाव दिले. ओमलाच, रामालाच, ओमला, पांडुरंगाला पुरुषोत्तम. म्हणून उत्तमा उत्तम तर वाचे बोला पुरुषोत्तम बोला, पुरुषोत्तम म्हणा असे तुकाराम महाराज आपल्याला सांगायचे. एक लक्षात ठेवा. आणि खरंच महाराज भगवंताच्या सहस्रनामात नाम आहे का हे? त्या दिवशी आम्ही 2 नावाचा अर्थ केला कोणीतरी गावात कीर्तनात. पाठात नसेल ते नाही. इथे झालं का रामकृष्ण काय ते आलतं का? हो आलत हा आलत त्या दिवशी. कुठं आलतं? हा हरिपाठात. हरिपाठात आज चालू आहे ना वाटते रामकृष्ण वाचा परत ते दोन्ही नाव त्या दिवशी मी नाही सांगितलं तुम्हाला, पण दोन्ही नाव सहस्रनामात आहेत. ते दोन्ही नाव पुढच्या कशाला बघू, पण सहस्रनामात ते नाव आहे आणि त्याचा अर्थ शंकराचार्यांनी लावलेला आहे. ते दोन्ही नाव विष्णूचं. हे नाव आहे का म्हणायलो? हे नाव पुरुषोत्तम आहे. तुम्हाला सहस्रनाम तुम्हाला वाचलंच नाही, तुला काय कोण एवढं ध्यान देऊन वाचलंय बघा ना. पण पुरुषोत्तम, आता पुरुषोत्तम का म्हणजे ते तुम्हाला सांगतो. पुरुष अधिक उत्तम. जसं ह्याच्या नावाचं काय उत्तम शब्दाचा अर्थ केलता ना. उत्त म्हणजे खूप, उत्तम म्हणजे अंधार. ही विग्रह इथं विग्रह केलता. आता इथं विग्रह करू आपण. पुरुष उत्तम, पुरुषोत्तम लिहिताना असं लिहावं लागतं. कसं? हु पुन्हा रू पुन्हा षटकोणाचं त्याला काना त्याला एक परी मात्रा काय झालं? पुरुषो झालं ना. आणि पुढे उकळाचं ऊ पुन्हा त अर्ध पुन्हा मोठं त आणि पुन्हा मग तेव्हा झालं पुरुषोत्तम. बरोबर आहे ना? असंच होईल ना. मला वाटतं उकळाचं ऊ तिथं खरं लिहायचं नाही. नाही लिहायची गरज नाही. हो लिहायची गरज नाही, पण निघतंय ना मधात. पुरुषोत्तम लिहिताना ऊ लिहायचं नाही, पण मधातून शोत्तम तिथं शो गेल्यावर ऊ निघते. कळलं का? म्हणूनच निघतंय ते व्याकरणातून. ते उत्तम लिहिताना तसं पुरुषोत्तम. तर ते असं विग्रह केला पुरुष उत्तम. पहिला पुरुष आणि ते उत्तम. म्हणून तुम्ही आम्ही पुरुष आहे. जीवाला पुरुष लक्षात आलं? जीवाला पुरुष का म्हणले ते तुम्हाला सांगतो. पूर्णाम नगर, पूर्णाम नगर. नगराला गावाला पूर म्हणते की नाही? अहमदपूर पूर है ना. हा पूर म्हणजे गावाचं नाव असतं. पूर शारंगपूर नाव बकळेत ना. पूर 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 आंबडापूर, आंबडापूर, लंबडापूर, इटलापूर आणि तिकडं लय पूर यायचं. बरमडीच्या भोवता लयच पूर यायचं. पुरायचा पुरच आलाय. इटलापूर बक्कळ येतो. शिंगणापूर शिंगणापूर लय खानापूर पुसूच नका मला. तिकडं पुरच आहे सगळे एक एक एक. चला मग पूर म्हणजे गाव, एक नगर गाव. बरोबर आहे ना. आणि त्या नगरीमध्ये शेते झोपलं. पूर्णाम नगर आणि त्या नगरी शेते. बरं काय? पूरम शेते तस्मिन पुरुष म्हणजे पूर्णाम नगर हे देहरूपी गाव. आणि देहरूपी गावात शेते नाम झोपलं. चैतन्य स्थित आहे की नाही? हा साक्षी रूपानं आहे की नाही? शेते नाम झोपणे म्हणून ते झाला पुरुष. ते काय झाला? ते पुरुष म्हणजे जीवाला पुरुष म्हणले. बरं काय? अशी व्याख्या केलेली आहे. तुकाराम महाराज नाही काय? पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ. मग तुम्ही पुरुष आहेत राव, पण पुरुषार्थ केला नाही. हनुमान म्हणलो अर्थ पुरुषार्थ आहे म्हणला. ते सुद्धा करणं गरजेचं. काय बोलले काय असं बोललं मला.
मिळालं तसाच अर्थ पुरुषार्थ कमव. मूर्खासारखं बोलायचं काय बी. काय अरे मोक्ष मिळवण्यासाठी त्या पुरुषार्थाची काय गरज आहे? तेच काय कमवा मग गरज आहे? त्याला काय कळायला? त्याला ज्ञानच नाही ना. अध्यात्मातलं ज्ञान नाही ना मला. त्याला काय करायला? त्याला काही कळत नाही. अर्थ पुरुषार्थ आहे, धर्म पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ आहे आणि मोक्ष सुद्धा. पण मला वाटते चारही पुरुषार्थ ठरू येत नाहीत आम्ही. अजिबात नाही. सांगतो तुम्हाला त्याचं सांगू विश्लेषण. इथं पर्यायनं वळीला आले. पुरुष अधिक अर्थ, पुरुषार्थ, पुरुषार्थ बरोबर आहे ना. तर पुरुष अधिक अर्थ म्हणजे पुरुषाने केलेली कमाई. ते फक्त पुरुषार्थ करणारे जगद्गुरु तुकोबार आहे. जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. हे तुकाराम महाराज. तुम्ही आम्ही नाही आहे. आणि पहिले आपण पुरुष आहेत का? तर पहिले पुरुषच ठरत नाही. काहून ठरत नाहीत पुरुष? पूर्णामनगर शरीर हे खरंय, त्याच्या शेते म्हणून स्थित आहे म्हणून पुरुष म्हणले त्या चैतन्याला. जरी म्हणले असले तरीही लक्षात आलं का शरीर प्रकृती की पुरुष आहे? हा हे बोला. शरीर कोण आहे? प्रकृती. तुम्ही काय म्हणणार? ताप आल्या प्रकृती ठीक नाही म्हणून महाराज मला आलो नाही मी म्हणणार की नाही? मग शरीर कोण आहे? प्रकृती. आणि मग प्रकृती म्हणल्यावर पुल्लिंग आलं का स्त्रीलिंग आहे? मग स्त्रीलिंग आहे. मग त्या प्रकृतीचं त्यानं तादात्म्य घेतलंय त्या जीवानं. मग आता ती जीव राहिला का जीवी झाली? बाई झाली का नाही? पर्याय ना. कुठं पुरुष आहे? हे लुगडं नेसा का धोतर नेसा? हे सगळे बायात आहे. तुम्ही आम्ही बरोबर आहे ना. बायात आणि तुम्ही आम्ही बी बायात. सगळ्या बाया आहेत तुम्ही आम्ही. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे लक्षात आले की नाही? पुरुष नाही स्त्रीच आहे. पुरुष केव्हा होणार आपण? हा मग आता बरं ठीक आहे. आपण या नगरात शेतीत म्हणजे झोपलेले आहेत म्हणून पुरुष ठरवू. पण जन्माला आल्यावर पुरुषार्थ आपण केला तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे खरं तर माईकच आहेत ना. अलीकड हे माईच्या मधलेच आहेत ना. माईच्या पलीकडे कुठे ते लक्षात आलं की नाही? एक सांगतो तुम्हाला. आता एक ऐका. धर्म बरोबर आहे ना. धर्म मग धर्म पुरुषार्थ हे म्हणतात तुम्ही. असं जर असेल धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हा मग धर्म पुरुषार्थ आहे ते भरत तिथं ते लावते ना. मग ते आमच्या नशिबातच भजन नाही. म्हणजे आमच्या नशिबात आहे, तुमच्यात नाही पण आमच्यात आहे. मग आम्ही कमाई केली का नशिबातलं निर्माण झाले उगवले? काय कमाई केली? आता नशिबात होत ते मिळालं. याला पुरुषार्थ काय म्हणायचे? मग बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्माचं आमचं पुण्य किंवा नामदेवराय म्हणले काय जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले. मग त्या पुण्याचा उदय झाला. नामदेवराय भक्त म्हणले बरोबर आहे की नामदेवराय धार्मिक आहे. तुम्ही आम्ही धार्मिक आहे. धर्माची आवड आहे. मागच्या प्रारब्धवशामुळे का कशामुळे? हा मग काय कमी तुम्ही डोंबलं पहिलेच खायले तुम्ही. बरं ते तसं आहे. अर्थ नावाची जी वस्तू आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैसा नशिबाने मिळतंय का कमिळ्याने मिळतंय? नशिबान बसून कसं मिळेल? काय म्हणजे नशिबानं बसून कसं मिळेल? बरं थांबा. मग तुम्ही इतके रात्र दिवस बेजार आहेत मग तुम्ही का माड्या मानल्या नाहीत? प्रयत्न करावा लागेल. हो बाबा ठीक आहे. भाग्याच्या निबडशी हा भाग्याच्या निबडशी हा. उद्योगाच्या निमित्ती बरं हा समृद्धी जाता पशी घर रिगे. हा पण मग कारणीभूत उद्योग का भाग्य? केले उद्यम होय सदा सफळ. हो जैसे सुरतादित सकळ गुरु कृपा साध. हो बरोबर आहे ना. आता हे मग आता कोणत्यावर आपण पक्क कोणत्यावर राहा नाही ठाम कोणत्यावर राहणार तुम्ही सांगा? हा बरं नशिबावर. मग नशिबावर असेल तर मग म्या कमविलं धन पुरुषार्थ काय करायचं? हे मी कमविलं असं काय म्हणायचं? मग नशिबानं मिळालं असं म्हणा ना. मग
तिथं पुरुषार्थ त्या धनाला कशाला म्हणायचे तुम्ही मग? होय, दोन्ही बी अवघड आहे. हा? आता मोठा पेच आहे. खटपट केल्याशिवाय होत नाही. आणि खटपट करूनही मिळत नाही ना. तुम्ही खटपट जन्म चालला, भरत्याचा जन्म चाललाय. काय लाभ झाला? काय कमी भरताना 2-3 एकर घेतला तर झालं का? आणि ह्याच्यावर मोठे झाले लोक काय काय मागून येऊन भले गलगंज श्रीमंत झाले तर त्याला कसं मिळालं? हा? अरे कर्मवादी आणि प्रारब्धवादी हा. दोघांचं भांडण लागलं. सांगा. ते म्हणला कर्म श्रेष्ठ, ते म्हणला प्रारब्ध श्रेष्ठ. काय करावं? आमचे शास्त्री महाराज सांगत होते 40 वर्षापूर्वीचा दृष्टांत आहे. 15 वर्षापूर्वी सांगितलं 40 वर्ष होऊन गेल्या गोष्टीला बरं काय. ते महाराज कर्मवादी आणि प्रारब्धवादी ते दोघांचा झगडा लागला. कर्म श्रेष्ठ, ते मला प्रारब्ध श्रेष्ठ. केल्याशिवाय काय होत नाही मला, उगाच काय तू आपलं असं ते दोघांचं. महाराज ते असे भांडण करून राहिले म्हणून दोघाला एका खोलीत कोंडून टाकलं. एका खोलीत कोंडून टाकलं. आता ते प्रारब्धवादी होतं ते मला नशिबातच नाही काय. आता कोंडायचं आता जेवायचे मला खरंय भूक लागली, खरंय कोंडून तर टाकले हे ना. आणि आपल्याला भूक लागली आहे पण नशिबात असलं तर जेवण मिळेल. नाही नका मिळलं, मला नाही मिळलं नाही मिळलं. कशावर बसलं? काय म्हणला काय करायचं? हे कर्मवादी होतं का त्या खोलीत हुडकायले काय खायला मिळेल का? ते कर्मवादी बसत नाही गुन्हा ना हे आवडत ना हे बसतात का तुम्ही गुन्हा मावली आता सगळ्यात विचित्र आहे. खटपट्या त्या खोलीत काय गुन्हा कोणल्या बसायचे का? इथं गोष्ट आहे काय की मग खडा करायचा. काय इळभर उपाशी ताणले दोघं बी. ते बसलं बिचार बेसत्या गपची आपलं ते नशिबातच नाही म्हणलं जे जाऊ द्या म्हणलं काय बसलं. आणि हे जे होतं का नाही हे हुडकू लागलं हुडकिता एक पिठाचा डबा सापडला. आणि पीठ मग आता काय खाव तर पीठ खाव काय म्हणलं पीठ आहे मधात आता अंधार फिर काय दिसना त्याच्यात होत्या सोन्याच्या मोहर. त्या आई बहिणीला लपून ठेवल्या ते पिठातल्या ठीक आहे खडे आहेत म्हणला बरं काय. मग पीठ खायले या आणि खडेच म्हणून त्याला शिडवायले बघ खटपट केली त्या इकडे तिकडे हुडकीलं घर धुंडाळलं पीठ का होय ना मिळालं तुला काय माचवा बस तसा हे घे खडे सगळे खडे त्याला हाणला बसले. हा त्याने एक खडे आपल्या अंगावर घेऊ गेली असे आले धोतरा ह्याने खडे हाणले. महाराज 2 दिवस झाले ह्याला सोडलं की हो पहिलं आणायला म्हणला मी काल पीठ खाऊन तरी उपास सोडला. या असं उपाशी बसले ते मला बसू दे उपाशी सोनं मिळाले म्हणलं 2 सोने बस तसा तू पीठ खातच बस म्हणला. आता ह्या नशिबात दरिद्री बघ हे म्हणजे प्रारब्ध श्रेष्ठ आहे. आमच्या नशिबाला धन मिळालं की नाही आणि तुला काय मिळालं पीठ मग कोणतं श्रेष्ठ? तुम्ही काय पीठ हुडकी ना पीठच काय चालवली तुम्ही प्रारब्ध महाराज काय म्हणून घड असेल काय प्रारब्ध जे घडा म्हणजे पहिल्या जन्मातलं याच्यातलं नाही आताच पण पहिल्या जन्मातलं आहे. हा म्हणून धर्म अर्थ आणि काम बी नशिबानं मिळते. एक माणसाला 3 बायका करून बी बायको लागत नाही. बघितली मी माणसं पहिली केली ती गेली ती केली ती मिळली ती केली ती मिळली पुन्हा शेवटी एकटंच राहिलं बस बोंबलं. त्याच्यापेक्षा नसतीच केली बरं झालं असतं की नाही. एक तर बटा लावून बसलं आणि बायको टिकली नाही. काय करायचे काय कामाची पूर्तता आहे कुठं कशाचा पुरुषार्थ आहे काम काय तुमच्या हातात आहे. बरी कधी वंध्यत्व येईल म्हणजे लक्षात आलं की नाही नपुंसकत्व येईल हेही सांगता येत नाही. आपल्या काय हातात आहेत त्या गोष्टी काम भोगायचं आपल्या हातात आहे काय नाही. ते प्रारब्धवशातच घ्यावं म्हणजे धर्मही प्रारब्धवशात आहे असा विचार केला तर कामही अर्थही प्रारब्धवशात आहे. ही तुमची कमाई काय नाही. मग कमाई कोणती खरी? मोक्ष आहे. मोक्ष कमाई कशी म्हणता येईल उद्या बघू टाइम झाला.
तीन पुरुषार्थ उडाले का राहिले? नाही, तीन पुरुषार्थ राहिले का? होय माणिक, उडाले उडाले उडाले. कशाचे पुरुषार्थ आहेत? मायेतलं कार्य आहे सगळं, मायेच्या मधातले. मोक्ष ते माईक, मोक्ष आहे माईक. हा, आणि ते पुरुषार्थ नाही. इथवर आपण आलो, उद्या बघू. कुंडलिका